नमस्कार. माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ज्याप्रमाणे मोठाबाईने सांगितलेलं होतं, मार्केट शूट अप करेगा, मार्केटने शूट अप केलं आणि आज 24,000 मार्केटमध्ये येताना आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि खरं तर हे 24,000 खूप महत्त्वाचं आहे, कारण का फक्त काही दिवसात म्हणजे 24 मेला आपण पाहिलं होतं की 23,000 निफ्टीने टच केलेलं होतं. 23,000 ही लेवल टच केलेली होती आणि त्यानंतर अगदी महिनाभरातच फक्त ट्रेडिंग सेशनचा विचार केला तर 23 ते 24 ट्रेडिंग सेशनमध्येच आपण 23,000 ते 24,000चा टप्पा पूर्ण केलेला आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे एवढ्या फास्ट आपण तो टप्पा पूर्ण करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. म्हणजे अगदी मोठे-मोठे जे फर्म्स आहेत किंवा मोठे ट्रेडर्स आहेत त्यांनी जे प्रेडिक्ट केलं ना, बऱ्याच जणांची अपेक्षा होती की 2024च्या एंडला आपण कुठेतरी 24,000पर्यंत पोहोचलेलो असू. परंतु जूनमध्येच आपण आता फक्त हाफ इयर झालेला आहे, आपण तो टप्पा पूर्ण केलेला आहे. आता आपण ही पाहूयात की आज जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने संधी होती आणि आपण काल काय चर्चा केली होती. त्या अगोदर तुम्ही कमेंटमध्ये हे अवश्य कळवा की जे आपण काल डिस्कस केलं होतं त्या आधारे तुम्ही कशा पद्धतीने आज ट्रेड प्लॅन केला की तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात किंवा कुठे ट्रॅप झालात का. म्हणजे ट्रॅप होण्याच्या 2-3 मुवमेंट आज नक्कीच मार्केटमध्ये आलेले होते. स्पेशली निफ्टी असेल किंवा बँक निफ्टीमध्ये, तर बँक निफ्टी खूप चॉपी होतं. तर तुम्हाला आज कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स आला हेही कमेंटमध्ये कळवा आणि नक्की लाईक करा. बरेच जण पाहत आहेत परंतु लाईक करत नाही आहे. आज काल आपण काय डिस्कशन केलेलं होतं, काल क्लिअर होतं. गेली कालच म्हणण्यापेक्षा पूर्ण आठवड्याभर एकच गोष्ट सांगतोय, डाऊन साईड अवॉइड करायची आहे. म्हणजे ज्या दिवशी डाऊन साईड होईल त्या दिवशी एक स्टॉप लॉस तुमचा जाईल, त्या दिवशी शांत बसा. दुसऱ्या दिवसापासून आपण ट्रेड प्लॅन करूयात. म्हणजे आपण काय करणार आहोत, बाय ऑन डिप्स. प्रत्येक डिपला आपण बाय करण्याचा विचार करणार आहोत. आणि काल महत्त्वाची लेवलसुद्धा डिस्कस केलेली होती. लेवल होती 23,800 आणि 23,750, 760. इथे जर मार्केट तुम्हाला मिळते कोणत्याही कंडिशनमध्ये, म्हणजे फ्लॅटने असू द्यात, गॅप अपने, गॅप डाऊनने, तर आपल्याला बाईंग पोझिशन क्रिएट करायचे. पहिलं ओपनिंग चांगलं झालं आज. फ्लॅट अपेक्षा नव्हती गिफ्ट निफ्टी ज्या पद्धतीने होती किंवा ओव्हरऑल ग्लोबल मार्केट ज्या पद्धतीने होते, अपेक्षा नव्हती की फ्लॅट ओपनिंग होऊ शकते किंवा थोडंफार वरती होऊ शकतं. आपल्याला अपेक्षा होती गॅप डाऊनच होईल आणि ते 800च्या आसपास होईल अशी अपेक्षा होती, पण झालं नाही. आणि त्यानंतर अगदी परफेक्टली तुम्ही पाहू शकता इथे येऊन अगदी 800च्या आसपास एक परफेक्ट तुम्ही डोजी घ्या किंवा मॉर्निंग स्टार घ्या, परंतु एक परफेक्ट फॉर्मेशन बनवलं आणि याच्या ब्रेकआउटला तुम्हाला एक चांगली एंट्री मिळालेली आहे. त्यानंतर असं वाटलं की आता 24,000 येईल, परंतु मार्केटने फक्त टच अँड गो केलं. 24,000च्या अगदी जवळपास पोहोचलं आणि पुन्हा एक डाऊन साईडचा मूव्ह आपल्याला, म्हणजे हा ब्रेकआउट फेल्युअर झालं आणि एक डाऊन साईडचा मूव्ह. पण पुन्हा तीच महत्त्वाची लेवल जी होती आपली की तिथे 840, 850 सपोर्ट घेऊन मार्केटने यावेळेस 24,000 टच केलं. काल काय डिस्कशन झालेलं होतं पहा. मी यावेळेस आपल्या टेलिग्राम चॅनलला मेसेजसुद्धा केलेलं होतं. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन चेक करा. आणि आपण शेवटी एक अगदी हिरो घेतला होता शेवटच्या मुवमेंटसाठी, आणि तोही आपल्याला अगदी 10 तर 57-58 म्हणजे जवळजवळ 6 पट होताना आपल्याला पाहायला मिळाला. 5 ते 6 पट. त्यामध्येही चांगला प्रॉफिट. तेही तुम्ही जर प्रॉफिट करत असेल ना तर तसं कमेंटमध्ये नक्की कळवा. मग आपण वेगवेगळे जे काही रोज असतील, आता सध्याला तर रोजच एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीचा एक ट्रेड अगदी 5-10 रुपये किंवा 15 रुपयांच्या मध्ये जो असेल ना तो देण्याचा प्रयत्न करूया. पण तुमचा इंटरेस्ट आम्हाला कळला पाहिजे की त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे. त्यानंतर पुन्हा इथे काय झालं, 24,000च्या वरती गेलं खरं, 24,000चा हाय बनला, परंतु एक परफेक्ट शूटिंग स्टार बनली आणि मार्केटने खाली यायला सुरुवात केली. पण ज्या पद्धतीचं फॉर्मेशन होतं, सकाळी पाहिलं तर PCR वाढलेला होता, नंतर तो कुल ऑफ होताना पाहायला मिळाला. म्हणून मार्केट वरती जाईल ही अपेक्षा होती आणि 920 पुन्हा मार्केटने पहा तुम्ही आज काय केलं, पहिले 800ची जो सपोर्ट होता तो घेतला, त्यानंतर 840, 850चा सपोर्ट घेतला आणि त्यानंतर महत्त्वाचा जो सपोर्ट आपण काल डिस्कस केला तो होता 23,920 सपोर्ट. म्हणजे आपण तो ॲज अ रेजिस्टन्स डिस्कस केलेलं होतं की याच्यानंतर तुम्ही 24,000साठी ट्रेड प्लॅन करू शकता. अगदी तोच सपोर्ट घेतला आणि शेवटच्या अगदी अर्ध्या पाऊण तासामध्ये जी मुवमेंट आली ती तुम्हाला, आपण अपेक्षा काय केलेली होती, जर 24,030 ब्रेक होते तर आपण 24,150 पाहू शकतो. याला 2 याच्यामध्ये आपण डिवाईड करू शकतो आणि आजचा जो हाय आहे तो 24,087च्या 24,087च्या आसपास आहे. म्हणजे अतिशय परफेक्ट काम झालेलं आहे. फक्त काय झालं, इथेही बरेच जण ट्रॅप झाले असतील, इथेही बरेच जण ट्रॅप झालेले असतील आणि शेवटी हे जे फॉर्मेशन बनलं इथेही पहा, जर तुम्ही क्लिअर पाहताल तर तुमच्या काय लक्षात येईल, हे फॉर्मेशन बनवलं, थोडा वेळ सस्टेन केलं आणि ही जी रेड कॅन्डल आहे ना, त्यावेळेस आता सगळ्यांना वाटलं की या फॉर्मेशनचा ब्रेकडाऊन आहे आणि आता मार्केट क्लोजिंगला खाली जाईल. परंतु मी त्याही वेळेस डिस्कशन केलेलं होतं की जर या पद्धतीचं फॉर्मेशन होतं तर 24,000च्या आसपास, सोमवारी ज्या पद्धतीने आपण डिस्कशन केलं होतं तिथेही सांगितलं होतं की जर 23,730च्या वरती आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळते मंगळवारी किंवा बुधवारी, तर आपली जी एक्सपायरी आहे ती 24,000च्या आसपासच होईल आणि आजची जी एक्सपायरी आहे ती 24,040च्या आसपास होताना पाहायला मिळते. आता उद्या काय करायचं आहे, जे चालू आहे तेच, वेगळं काही. 24,000 आहे, बँक निफ्टीने 53,000 अचीव केलेलं आहे, पण तरीही मार्केटमध्ये प्रेशर नक्कीच कुठून तरी एखादं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. बरं, ते येईल म्हणून आपण जे चालू आहेत ना ते ट्रेड सोडायचे नाही आहेत. उद्यासुद्धा तीच स्ट्रॅटजी आपली यूज करायची आहे, बाय ऑन डिप्स. आता बाय ऑन डिप्सला सगळ्यात महत्त्वाची लेवल काय असणार आहे, तर ती लेवल असू शकते
23,950 ते 23,970. हा जो 20 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जरी मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन इथे येऊन एखादा डबल बॉटम क्रिएट करत आहे किंवा कोणतंही फॉर्मेशन क्रिएट करतं आहे बुलिश, तर तुम्ही बाईंगची पोझिशनच क्रिएट करणार आहात. अगदी स्टॉप लॉस ठेवायचा आहे. तर या लोच्या खाली म्हणजे 916-17 येईल, मग तो लो एकदा चेक करा काय आहे आणि तिथे तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. थोडा मोठा वाटेल परंतु तोच महत्त्वाचा आहे. तिथे तुम्ही तो स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि इथे बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता. दुसरी जी बाईंगची लेवल असणार आहे तर ती 840 आहे. म्हणजे या 60-70 पॉईंटसाठी किंवा 100 पॉईंटसाठी तुम्ही एखादा पुटचा ट्रेड ट्राय करू शकता. जर 920 ब्रेक होते तर आपल्याला बाईंग शोधायचे 960-970ला आणि सेलिंग शोधायचे 920 ब्रेक होताना, जो की इथे लो बनलेला आहे या फॉर्मेशनचा, तो होताना. मग 840पर्यंत तुम्ही एक पुटचा ट्रेड ट्राय करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना शॉर्ट पोझिशन बनवायचे 30 ते 50%च क्वांटिटी ठेवायची. 30% ते 50%च्या मध्ये तुमची क्वांटिटी ठेवायची. म्हणजे तुम्ही 10 लॉटनी करत असाल तर 3 ते 5 लॉटनी करायचे त्या प्रमाणामध्ये. आता अपसाईड कुठे आहे? जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती जायला सुरुवात करते ना, तर एकदा 24,080 ब्रेक करू द्यात. पुन्हा हा जो हाय बनलेला आहे 24,087 आहे, तर मग ती लेवल तुम्ही पकडून चला 24,090. याच्यावरती तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता, ज्याचं टार्गेट असणार आहे 24,150, 24,225 आणि फायनली 24,300. 24,300 उद्या येण्याची शक्यता खूप कमी आहे, परंतु 150 ते 175 हीच लेवल येऊ शकते. कारण का मार्केट आता थोडं स्लो डाऊन होण्याची शक्यता आहे. नवीन पोझिशन्स बनतील, नवीन उद्या जी एक्सपायरी आहे ती सुरू होणार आहे. त्यामुळे थोडं सावध ट्रेड प्लॅन करा, परंतु या लेवल हाताशी असू द्यात. कारण का आता ब्ल्यू स्काय झोन आहे, इथे तुम्हाला पाठीमागची कोणतीही लेवल नाही आहे की इथे रेजिस्टन्स येऊ शकतो. सगळ्या लेवल या ॲनालिसिसवरती बनवलेले असतात की इथे येऊ शकतं किंवा ऑप्शन चेनच्या डेटावरती. ते थोडं प्लस मायनस 5-10 पॉईंट तुम्हाला घेऊन चालावे लागतात. डाऊन साईड जोपर्यंत 23,950 ब्रेक होत नाही तोपर्यंत विचार करायचा नाही. 920च्या खाली एक ट्राय तुम्ही करू शकता, पण तिथूनही जास्त टार्गेट नाही आहे. 840 असू शकतं किंवा जास्तीत जास्त 760पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. याचा अर्थ विकनेस आहे का? नाही. एखादं प्रॉफिट बुकिंग असेल फक्त, ते शार्प येऊन कदाचित वरती येऊ शकतं. मी पुढच्या ट्रेडमध्ये फेवरेबल नाही आहे सध्या, तर मी स्वतः करणार नाही आहे. तुमचं काही ॲनालिसिस असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि आजचा जो हिरो ट्रेड होता तो तुम्ही घेतला आहे का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आता बँक निफ्टी पहा. बँक निफ्टी थोडं चॉपीनेस आता आज आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे ओपनिंग नंतर असू द्यात, थोडं खाली येऊन एक परफेक्ट फॉर्मेशन बनून या ज्या 4-5 कॅन्डल बनल्या ना, त्या अतिशय सुंदर होत्या. म्हणजे जे 53,150, 53,120ची जी अपेक्षा होती तिथपर्यंत गेलं आहे, परंतु ते फेल्युअर झालं. म्हणजे आपण जो निफ्टीमध्ये म्हणतो ना ब्रेकआउट फेल, तो खरा फेल होण्याचं कारण हे बँक निफ्टी होतं. बँकिंग सगळ्या सेक्टरमध्ये आज दबाव पाहायला मिळाला आणि त्यानंतर मार्केटने दिवसभरामध्ये काहीही केलेलं नाही आहे. या रेंजमध्येच फसून राहिले. अजूनही एखाद दिवस बँक निफ्टी याच पद्धतीचं कामकाज करू शकते. म्हणून आपण जी महत्त्वाची लेवल आहे ना ती ही मार्क करून ठेवा. इथे जे दिसते तुम्हाला एक झोन असेल तो 52,600 ते 650. जोपर्यंत याच्या वरती आहोत ना तोपर्यंत काही घाबरण्याचं कारण नाही आहे. तिथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी बाईंगची संधी शोधायची. म्हणजे 700 असू द्या, 600, 650 इथपर्यंत बाईंगची संधी शोधायची. 52,600 जर ब्रेक होते कोणत्याही केसमध्ये तर एक विकनेसचं साईन आहे. विकनेस आहे का? नाही, साईन आहे. तिथून तुम्ही 52,400पर्यंतचा प्रवास पाहू शकता. 52,400 ब्रेक झाल्याच्या नंतर मग तुम्ही तुमच्या क्वांटिटी थोडंफार वाढवू शकता पुटमध्ये. 52,200 आणि 52,000चा प्रवास आपण पाहणार आहोत. परंतु 52,600च्या वरती कुठेही पुटचा विचार करत नाही. हे होऊ शकतं. इथपर्यंत येऊन पुन्हा एक डाऊनफॉल पाहायला मिळू शकतो, पण त्यामध्ये जास्त अडकून पडू नका. एखाद दिवशी तो ट्रेड हातून गेला काही फरक पडत नाही. आता अपसाईड कुठे आहे? जरी हा ब्रेकआउट फॉल्स ठरलेला आहे ना, तरी हीच महत्त्वाची लेवल आपल्याकडे असणार आहे. ती आहे 53,000ची सायकोलॉजिकल लेवल. जर 53,000च्या वरती उद्या 5 मिनिट, 15 मिनिट किंवा अर्ध्या तासाची एखादी कॅन्डल बंद होती, कोणतीही एक कॅन्डल बंद होती आहे ना आणि त्याला फॉलोअप कॅन्डल मिळते, तर नक्की तुम्ही बाईंग पोझिशनचा विचार करू शकता. त्यानंतर 53,150, 53,350 आणि 53,500चा प्रवास आपण उद्यासाठी पाहू शकतो. एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. उद्या सगळ्यात महत्त्वाचं आज काल बँक निफ्टीने 53,000 पूर्ण केलेलं आहे. आज निफ्टीने पूर्ण केलं आहे 24,000. आता राहिले तुम्हाला सेन्सेक्समध्ये कदाचित आपल्याला उद्या 80,000 येताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे अगदीच परफेक्ट नाही आहे, पण उद्या आपल्याला 54,000 पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही त्या पद्धतीचा ट्रेड प्लॅन करू शकता. मग उद्या अपसाईडचा जो ट्रेड आहे, जर निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह साईन असतील आणि सेन्सेक्स 79,400च्या वरती निघताना पाहायला मिळते ना, तर कदाचित उद्या 80,000चा अटेम्प्ट होऊ शकतो आणि त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा. डाऊन साईड थोडी दूर आहे. म्हणजे 78,800च्या खाली जोपर्यंत तुम्ही निघत नाही ना तोपर्यंत डाऊन साईडचा विचार करत नाही. 78,800च्या खाली मग 200 पॉईंटचे झोन आहेत आणि त्यासाठीच प्लॅन करायचा आहे. सेन्सेक्सच्या एक्सपायरीमध्ये वाईल्ड मुवमेंट पाहायला मिळते, हे लक्षात ठेवायचे आणि त्या पद्धतीने आपले ट्रेड प्लॅन करायचे आहेत. गेले 2-3 शुक्रवारपासून एक चांगली मुवमेंट पाहायला मिळते, तीही अपसाईडची. या शुक्रवारी थोडं सावध राहा. सेन्सेक्सची उद्या मंथली एक्सपायरी असेल
मंथली आहे की हे, पण उद्या एक्सपायरी आहे, एकदा चेक करून पहा मंथली आहे की जुलैची फर्स्ट एक्सपायरी आहे, आणि त्या पद्धतीने एक्सपायरीला वाईल्ड मुवमेंट असते, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या क्वांटिटी मॅनेज करू शकता. ही रेंज आहे. याच्या अपसाईडला तुम्ही पॉझिटिव्ह असाल, इथे डाऊन साईडला गेलं तर थोडा विकनेस आहे, पूर्ण निगेटिव्ह आहे अशातला भाग नाही आहे, थोडा विकनेस आपल्याला आहे, जो तुम्हाला 400-500 पॉईंटचा फॉल देऊन जाऊ शकतो. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.